पोरगी देतात सगळ्या पण पोरनीच रिजेक्ट करतात होय काय होणार दोन ओ भाऊ आई सगळं बंद करा आणि पुढलं गाणं स्टोरीनं काय शेते नेमन सांगा. तर गोष्ट अशी आहे, संध्याकाळना टाईम आहे, पोरगा आणि पोरगी बराच दिवस मग आज भेटणार, पण ती शेवटली भेट आहे हाय फक्त त्या पोऱ्याला माहिती आहे. पोरगी खूप खुश आहे कारण तिनं त्या पोऱ्यावर खूप प्रेम आहे, स्वतःपेक्षा जास्त. पण पोऱ्यानं मन मग काहीतरी वेगळंच चालू आहे. सूर्य हळूहळू डुबी राहणार, दोन्हीसना हात मा हात. पोरगा हलका आवाज मग बोलस, सायली हाय आपली शेवटली भेट समज, यापुढे आपण कधीच भेटणार नाही. त्यावरती पोरगी म्हणास, तुला मजाक करायची सवय नाही घे का? आज खुशीनं दिवस तरी अशी मजाक करू नको, आज म्हणा बड्डे यार. असं बोलताच पोऱ्यांना डोळ्यामधून आसू येई जातस. त्या आसू त्या पोरगीला खूप काही सांगी जातस. दोन्हीसना हातमधून हात सुटस. पोरगा तिनापासून दूर होत जास आणि मौत भी कमी पडी अशी ती शाम होती. मौत भी कमी पडी अशी ती शाम होती. मी दूर जाई रे तू हात मना थांबती. मी दूर जाई रे तू हात मना थांबती. आज तुटना साथ सुटना हात. आज तुटना साथ सुटना हात. मी मजबूर व तू मनी जाने. मी मजबूर व तू मनी जाने. मी मजबूर व तू मनी जाने. त्या दिन फक्त सूर्यच नाही मावळस, तर त्या दोन्हीसना आयुष्यामध्ये जणू अंधार वस. पोरगा हळूहळू दूर होत जास. त्याला वाटस ती म्हणा हात धरीसन थांबाडी, पण तिनं मनमा असंख्य सवालेसनी घर करी लिदा. शेवट तिनं अश्रूना बांध फुटस आणि ती फक्त रडस, फक्त रडस. कितले ते खुश होते माले भेटताना. कितले ते खुश होते माले भेटताना. डोळ्यामा सुदी गो सोडी जाताना. डोळ्यामा सुदी गो सोडी जाताना. मी मजबूर व तू मनी जाने. मी मजबूर व तू मनी जाने. मी मजबूर व तू मनी जाने. मग पुढे काय वास? त्या दोन्ही भेटतस का नाही भेटतस? जसं सूर्य मावळानंतर नवीन दिवसनी सुरुवात होस, तसं दोन्हीसना पण नवीन आयुष्याला सुरुवात होस. देखता देखता 7 वर्ष होई जातस. तेसना गावमा खूप मोठा कार्यक्रम राहस. अचानक त्या पोऱ्यानी नजर तिनावर पडस. जणू 7 वर्षना काळ एक क्षणमा थांबी जास. मन तर खूप भरी जास, पण तो फक्त देखीसन निघी जास. उना मोड जिंदगी मा तिले देखाना. उना मोड जिंदगी मा तिले देखाना. शायद ती शायद शायद ती काय?